नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OSCच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 2026 साठीची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-TET परीक्षा म्हणतो, या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या परीक्षेचे आयोजन दिनांक 21/6/2026 म्हणजे 21 जून 2026 रोजी महा-TET एक्झाम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात येईल। जे प्रसिद्ध निवेदन आहे त्याचं वाचन करूया आणि नंतर मग बाकीची माहिती आपण पाहूया। तर निवेदनाचं वाचन करू। शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता, जिला आपण महा-TET म्हणतो, 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे। पहिली ते 5वी साठी आपल्या सर्वांना माहीत आहे की पेपर क्रमांक 1 गरजेचा आहे। म्हणजे तुम्हाला जर पहिली ते 5वीचं टीचर व्हायचं आहे तर आपण TET पेपर क्रमांक 1 पास असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वर्ग 6वी ते 8वी साठी पेपर क्रमांक 2 हा अत्यंत गरजेचा आहे। म्हणजे 6वी ते 8वी पर्यंत जर शिक्षक व्हायचं आहे तर आपण TET पेपर क्रमांक 2 पास असणं गरजेचं आहे। साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायमी विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या maha-TET.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ, इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे। बघा, त्यामुळं जे ऑफिशियल माहिती आहे, ह्या ऑफिशियल माहितीसाठी तुम्ही या संकेतस्थळाचा वेळोवेळी उपयोग करायला पाहिजे। त्यानंतर पुढे माहिती घेऊया। सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र, म्हणजे आपण अर्ज कधीपासून कधीपर्यंत करू शकतो, 27/3 म्हणजे 27 मार्च 2026 पासून आपण अर्ज करू शकतो ते 16/4/2026 म्हणजे 16 एप्रिल 2026 पर्यंत आपण TET साठी अर्ज करू शकतो। स्वतंत्ररित्या त्यांनी दिलेले आहेत, बघा, महत्त्वाच्या तारखा दिल्यात। ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27/3/2026 ते 16/4/2026 या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेऊ शकतो आपण 9/6/2026 म्हणजे 9 जूनला तुम्हाला प्रवेशपत्र मिळतील। 9 जून ते 21 जूनपर्यंत तुम्ही प्रवेशपत्र प्रिंट काढून घेऊ शकता। आणि ॲक्च्युअल जी आपली परीक्षा असणार आहे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2ही, ती असणार आहे रविवार दिनांक 21/6/2026 म्हणजे 21 जून 2026 रोजी रविवारी पहिला पेपर जो असणार आहे तो 10:30 ते 13 या वेळेमध्ये होईल, ठीक आहे। आणि दुसरा पेपर जो असणार आहे म्हणजे 1 वाजेपर्यंत, आणि दुसरा पेपर असणार आहे आपला 2:30 ते 5, इथं ते असं म्हटलेत की 14:30 PM ते 17 PM, ठीक आहे। म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये पहिला पेपर असणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये दुसरा पेपर असणार आहे। सूचना दिली आहे त्यांनी की काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ते आता आपल्याला सध्या म्हणजे ते विसरून जायचं आहे। आपलं टार्गेट जे असणार आहे ते 21/6/2026 असणार आहे। त्यानंतर परत एकदा काही विशेष माहिती दिली आहे, बघा, की आपल्याला ते असं सांगतायत की या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर जी वेबसाईट दिली आहे त्यांनी ऑफिशियल, तिथे तुम्हाला सर्व माहिती दिली आहे। त्यानंतर अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी 12वीचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रमाणपत्र, सर्व काही जे काही आहेत, फोटो स्कॅन वगैरे, स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तिथं ठेवायचं आहे। बघा, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS
द्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा, जतन करून ठेवावा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं की तुमचा एक ईमेल आणि मोबाईल जो आहे तो जो तुम्ही वापरता आहात, म्हणजे जो चालू मोबाईल आहे तोच तुम्ही देणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला वेळोवेळी सूचना ते SMS किंवा ईमेलद्वारे करू शकतात. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे, ऑफलाईन अर्ज ते घेणार नाही येतं. ही बाब तुम्ही ही नोंद घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर जी महत्त्वाच्या बाबी आहेत बघा त्या ठीक आहे, ते म्हणतात की कोणत्याही अधिकारी किंवा विभागामध्ये अर्ज तुम्हाला काही स्वीकारण्याची गरज नाही. सगळं काम जे होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरता येईल, म्हणजे ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक एकदाच फॉर्म भरा असं ते तुम्हाला स्पष्ट करून सांगतायत. ठीक आहे. आपल्यासाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ना त्या त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. तरीही बघा ते असं देत आहेत की परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच आपण भरणं अपेक्षित आहे. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांनी हा. ठीक आहे, त्याची वेळ दिलेली आहे आणि ही वेबसाईट आहे. त्यामुळे तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपण या अगोदर TET परीक्षेच्या संदर्भानं खूप सारं काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत जे झालेले ओल्ड पेपर आहेत हे ओल्ड पेपर तुम्हाला ॲपमध्ये सोडवता येईल. प्रॅक्टिससाठी तुम्ही कितीही वेळा ते ओल्ड पेपर सोडू शकता, 1, 2, 3 कितीही वेळा सोडू शकता. त्यामुळं तुम्हाला आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं जे ॲप आहे तिथे प्रत्येक विषयाचे स्वतंत्र ओल्ड पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिलेत, पेपर 1 आणि पेपर 2चे. ठीक आहे. हे ॲप तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, ओएसिस करिअर पॉईंट म्हणून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सराव पेपरसुद्धा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे सराव पेपरसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, हे सुद्धा ॲपमध्ये आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की TETचा पहिला पेपर जो आहे या पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला भाषा 1 भाषा 2 कंपल्सरी आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कंपल्सरी आहे, गणित आणि परिसर अभ्यास, म्हणजे हे 5 विषय तुम्हाला TET पेपर क्रमांक 1साठी कंपल्सरी असतात. एकूण 150 प्रश्न असतात 150 गुणांसाठी, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि वेळही तुम्हाला 150 मिनिट असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसरा जो पेपर आहे या दुसऱ्या पेपरमध्ये भाषा 1 भाषा 2, त्याचबरोबर तुम्ही बालमानसशास्त्र हे सारे कंपल्सरी सब्जेक्ट. मात्र इथे दुसरा पेपर तुम्हाला राहिलेले 60 प्रश्न जे असतात ना हे ऑप्शनल असतात. साधारणपणे जे BSc BEd विद्यार्थी आहेत ज्यांचं BSc झाले ते गणित आणि विज्ञानाची निवड करतील. ज्यांना गणित आणि विज्ञान 60 प्रश्न विचारतील 60 गुणांसाठी. आणि जे आर्ट फॅकल्टीचे स्टुडंट आहेत हे सामाजिक शास्त्र निवडतील, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राचे राज्यशास्त्राचे काही प्रश्न तुम्हाला विचारतात. ते 60 प्रश्न तुम्हाला विचारतात 60 गुणांसाठी. हे 60 प्रश्न मात्र ऑप्शनल येणार आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी मॅथ सायन्स निवडतो की सोशल सायन्स निवडतो यावरून तुम्हाला ते मार्क्स विचारलेले जातात. त्यानंतर पुस्तके कोणती वाचायची आहेत बघा. तुम्ही जे प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही DEd किंवा BEd करत असताना जी बुक यूज केली आहेत ती बुक जर तुम्ही जास्तीत जास्त यूज केली तर साहजिकच त्याचा तुम्हाला जास्त अभ्यास करता येईल. आता अभ्यासक्रम कोणता आहे काय या संदर्भानं आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू, त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे एक परीक्षाभिमुख पुस्तक आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं, किंवा शैक्षणिक मानसशास्त्र नावाचं एक बुक आहे डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं. दोनही पेपरसाठी तुम्हाला हे दोन्ही बुक अत्यंत महत्त्वाचे ठरतील. मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक यूज करू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचंही बुक यूज करू शकता. इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज करू शकता. गणितासाठी नितीन महाले सरांचंही बुक यूज करू शकता. प्रश्नपत्रिका संचसुद्धा के सागर पब्लिकेशनचे तुम्ही यूज करू शकता.
संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली जी पुस्तकं आहेत, म्हणजे आता विद्यार्थ्यापुढं प्रश्न पडतो की परिसर अभ्यास किंवा त्यानंतर सोशल सायन्स, त्यानंतर सायन्स पेपर 2चं याचा अभ्यास कशातून करायचा, तर तुम्ही वर्ग 5वी विशेषतः वर्ग 5वी ते 10वी, आता काही वेळा 11वी 12वीच्या बुक्समधून पण तरी विचारले, पण किमान 5वी ते 10वीचे जे बुक्स आहेत ते बुक्स तुम्ही रीड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामधून तुम्हाला परिसर अभ्यास, सोशल सायन्स आणि सायन्सचे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे डायरेक्ट पेज नंबरवरूनच विचारलेले असतात. तुम्ही मागच्या 2ही पेपर जर बघितले तुम्ही आपले परिसर अभ्यासाचे, म्हणजे 2024चाही पेपर बघा आणि 2025चाही पेपर बघा ॲनालाइज केलेला, तुम्हाला पेपरच्या पेजसहित म्हणजे पुस्तकाच्या पेजसहित संदर्भ सांगितलेला आहे. त्याचबरोबर जे ओएसिसचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इथे तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली जाते TETसाठी. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इन्स्टा आहे, या सर्व तुम्हाला प्लॅटफॉर्मवर अतिमहत्त्वाची माहिती TETच्या संदर्भानं आम्ही प्रोव्हाइड करत असतो. ते चॅनलसुद्धा जॉईन करा. यूट्यूबला खूप सारे 200+ व्हिडिओ तुम्हाला TETचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील. आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.